गुरुदेव डेअरी बोला अनुभवाची आधी केली मग सांगितले. आज थोडंसं मुरघासाविषयी बोलतो. परभणी हिंगोली या एक ग्रुप आहे शेतकऱ्यांचा, नवीन लोक आहेत. त्यांची धडपड आहे दूध धंद्यामध्ये काहीतरी पडावं. शेतीत मिळत नाही, दूध व्यवसायात मिळतं आहे, पण तसके धोके पण आहेत. आम्ही या धोक्यातून बाहेर निघालेलो आहोत. टक्के टोनपे खात आम्ही कुठंतरी यशाच्या जवळ पोचलो आहे. ते नवीन लोक आहे, तुम्ही या व्यवसायातली माहिती नाही, तुम्हाला कोणीही फसवणार आणि मग तुम्ही त्यातून उठणार नाहीत. म्हणून हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की तुम्ही फसू नये. बाकी काय याच्यामध्ये कोणाला नावं ठेवण्याचा काही हेतू नाही. नवीन लोकांनी दूध व्यवसाय करताना फसू नये, एवढाच प्रामाणिक हेतू आहे. मुरघास हा एक मैलाचा दगड आहे. मुरघासाशिवाय हा व्यवसाय शक्य नाही, अधूर आहे, अपुरा आहे. मुरघास केलाच पाहिजे. पावसाळ्यामध्ये वैरण कापायला जाऊ शकत नाही आपण, त्यावेळेस मुरघास. उन्हाळ्यामध्ये बागायत नसते, त्यावेळेस मुरघास. कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त बाहेर जायची पाळी आली, लेबर मिळाले नाहीत, कुणी वैरण कापायची, त्यावेळेस मुरघास. आणखी एक मुरघासाचा महत्त्वाचा फायदा, आपण प्लॉट कापत जाताना पहिल्यांदा कोवळं, पुन्हा निबर, पुन्हा पिकलेलं असतं. मुरघासामध्ये एका स्टेजची वैरण एका वेळेला एका बॅगेत भरली जाते. म्हणजे संपूर्ण चाऱ्याचे पोषण मूल्य, न्यूट्रिशन एकदम सारखे असतात, चांगले असतात. ज्यावेळेस चांगलं पोषण मूल्य असतं त्या टायमाला ते आपण काढतो आणि बॅगेमध्ये भरतो. त्याच्यामुळं दूध वाढतं. हा एक मुरघासाचा फायदा. दुसरा एक मुरघासाचा असा फायदा आहे, मुरघासा पचनीय आहे. लोणचं कसं पचतं तसं. हिरवी वैरण 80% पचनीय आहे, मुरघासा 90% पचनीय आहे. तो पचला जातो आहे. चांगल्या पद्धतीने पचल्यामुळं चांगल्या पद्धतीनं रक्तात उतरतो, दुधात उतरतो आणि गायी हेल्दी राहतात आणि गायी चवीमुळे चांगल्या चवीने खातात. हा मुरघासाचा फायदा आहे. पण ह्या मुरघासाचं अर्थशास्त्र समजून घ्यावं. मुरघासाला खर्च किती यावा, चांगला आहे, दूध वाढणार आहे, पण दूध किती वाढतं आहे आणि खर्च किती वाढतं आहे याची तफावत केवायचं अर्थशास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. साधारणपणे मी एकच सांगन, मक्याचा मुरघास करायचा नाही, ज्वारी वर्गीय कडवाचा मुरघास करायचा, ज्याच्यामध्ये ड्राय मॅटर आहे. मक्याचा मुरघास करा, चिरमुऱ्यासारखा हलका होऊन जातो, वजनच नसतं त्याच्यामध्ये. ड्राय मॅटर कमी आहे, पाण्याचं जास्त आहे, म्हणून वैरण ही मक्याची वैरणी महाग पडते. त्या उत्पादकाचा काही दोष नाही त्या मुरघास करणाऱ्याचा, फक्त तो मक्याचा मुरघास करतो आहे तो चुकीचा आहे. याच्यामध्ये कडवाचा मुरघास करा, मेगा स्वीटचा करा, अडवांटा कंपनीच्या ब्रॅकेटिक स्वर्गमचा करा, जम्बो स्वर्गोचा करा, अनेक इतर कंपन्याचा करा. नाहीच मिळालं तर साधं लातूर पिवळीचा मुरघास करा, पण ज्वारीचाच करा. ड्राय मॅटर जास्त असेल, फायबर जास्त असेल, प्रोटीन जास्त असेल आणि पचनीय पण असेल आणि तो तुम्हाला परवडणारा पण असेल. साधं विचार केला तर कुठलीही ज्वारी वर्गीय वैरण तयार होते जमिनीची किंमत सोडून, म्हणजे नफा धरून. साधारण आम्हाला लातूर पिवळी 30 पैसे किलो तयार होते. मेगा शीट थोडंसं महाग जाते बियाच्या खर्चामुळं, एक 60 पैसे 70 पैसेपर्यंत किलोला जातो तो प्रोडक्शन कॉस्ट. जमिनीची किंमत वेगळी. मग आपण जमिनीच्या किमतीसकट ₹1.5 किलो पकडतो. निघतं 20 टन एकरात. आम्ही ती 1 एकर 8,000 रुपयाला 20 ते 25 टन, 20 टन, 22 टन, 24 टन, 25 टन निघतं आहे. 1 एकर 8,000 रुपयाला बनवायला मजुरी देतो माझी यंत्रणा, ट्रॅक्टर आणि आपलं हे पुट्टी मशीन आणि बॅगा आणि त्यातली इनर. मुरघास या बॅगामध्ये करायचा, अजिबात बंकर खड्डे अमुक तमुक करायचा नाही. त्याचं मी पूर्वी मागायच्या अगोदर सांगितलं आहे. मग त्या बॅगा भरायच्या. साधारण बॅगा भरायला एक 40 पैसे किलोला खर्च येतो आणि ही बाकीची यंत्रणा बॅगा वगैरे त्याला एक 40 पैसे लागतात. 80 पैसे माझा खर्च आहे. भले आम्ही रुपया पकडू, ₹1.5 आणि ₹1 ₹2.5 किलो. ₹2.5 मुरघास पडला तरच मुरघास, नसेल तर आपली हिरवी वैरण खाऊ घाला. नादी लागू नका मुरघासाच्या. ₹3 सुद्धा घेऊ नका.
मग 6.5 रुपये तरी लांबची गोष्ट झाली. तुम्हाला परवडणार नाही, कशातून पैसे देता काय? दुधाचे पैसे झाल्यावर आपल्याला त्यांचे पैसे द्यायचेत, किंवा मुरघास खाऊ घालून आपण दुधातून त्याचे पैसे काढायचेत. मुरघास 150 रुपयाचा एका वेळचा, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेच्या 150 रुपयाची वैरण, आणि 200 रुपयाचं पशुखाद्य, 500 रुपये. 1,80,000 वार्षिक खर्च जर करत असाल, दूध कुठं आहे? वार्षिक खर्च वार्षिक दूध आहे आपलं 3500 लिटर, 3400 लिटर, 3300 लिटर, 1,80,000 कोणी द्यायचे? हा ह्याचं अर्थशास्त्र आहे वैरणीचं. तुम्ही कमी खर्चामध्ये तुमच्या गायी कशा सांभाळता येतील याचा विचार करा. मुरघा 3.5 रुपयाच्या पुढं जाता कामा नये, पशुखाद्य 20 रुपयाच्या पुढं जाता कामा नये, मिनरल 7-8 रुपये पुढं किलोच्या पुढं जाता कामा नये एका पर हेड पर गाय. आणि सगळ्या काठेकोरपणे अंमलबजावणी कमी खर्चाची डेअरी केली तर तुम्हाला धंदा परवडणार. तर 30 रुपयात काय परवडणार आहे? रस्त्यावर दूध ओता, आंदोलन करा, जोडमारो करा, काय रुपया वाढला आपल्याला सरकारने दिला? नाही देणार. शेतकऱ्याची कुणाला खास आहे? अजिबात नाही. मग काय करायचं? आपला खर्च कमी करायचा. कमी खर्चात गाय सांभाळा. मी जे बोलतो आहे ते माझ्याकडे तुम्हाला बघायला मिळेल, दिसेल. आणि माझ्या गाईसारख्या गाई तयार हेल्दी गाई महाराष्ट्रात नाहीत असं मी चॅलेंज करतो आहे. कमी खर्चाच्या गाई, दूध 3300-3400 लिटर दूध एका वेताचं, 30 रुपयानं आपलं मस्त 1,00,000 रुपये होतात. 50,000, 55,000, 60,000 खर्च करतो. 40,000 माझी गाय देते. पण कमी खर्च, सगळ्याचाच कमी खर्च. मिनरल कमी, कॅल्शियम वापरत नाही, पेंट खर्च कमी, वैरण खर्च कमी, म्हणून परवडणाऱ्या गायत आपण जर 6,500 रुपये मुरघासन वाहतूक करून करत नाही करायचं. घरी करा ना मुरघास, 10-5 बॅगा न्या. साधी घरची कुट्टी अशी त्याच्यावर कुट्टी करा, स्वतः करा, आणि 10-5 बॅगा भरा. आता सीझन आहे ज्वारीचा आपल्याकडला, परभणी भागात सुद्धा चांगली ज्वारी येते. पेरा, 2 महिन्यात ती ज्वारी तयार होते, आणि साध्या कुठल्याही कुट्टी